विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. वसंतराव नाईक या शैक्षणिक शालेय परिवारातर्फे 2020-21 या शैक्षणिक वर्षात तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, खूप दिवसानंतर आज आपण भेटत आहोत, परंतु तेही तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच. आज संपूर्ण विश्व एका भयानक संकटातून जात आहे. आज आपण देवाला व निसर्गाला प्रार्थना करूया की लवकरच आम्हाला या महाभयंकर संकटातून बाहेर काढ आणि पूर्वीसारखा कॉलेज जीवनाचा आनंद आम्हाला घेऊ दे. विद्यार्थी मित्रांनो, 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून आपल्या तृतीय वर्ष कला शाखेचा अभ्यासक्रम बदललेला आहे. त्या बदललेल्या अभ्यासक्रमाचे स्वरूप आपण लक्षात घेणार आहोत. TYBA सेमिस्टर 5वी. जर स्पेशल S3चा तुमचा जो विषय होता पाश्चात्य राजकीय विचार, त्याचं नाव आता बदललेलं आहे पाश्चात्य राजकीय विचारवंत भाग 1. जो आधुनिक राजकीय विश्लेषण होता S4 म्हणून, त्याचं नाव आता बदललेलं आहे राजकीय समाजशास्त्र भाग 1. G3 जो कार्मिक प्रशासन आणि व्यवस्थापन या नावाने ओळखला जात होता, त्या विषयाचं आता नाव आहे भारतीय राजकीय विचारवंत भाग 1. आणि नवीन 2 विषय तुम्हाला या वर्षी अभ्यासक्रमात आलेले आहेत. पत्रकारिता आणि जनसंवाद. दुसरा आहे भारतीय नागरी सेवा. या 5 विषयांचा आपल्याला राज्यशास्त्र स्पेशल असलेल्या विद्यार्थ्यांसाठी या 5 विषयांचा खास करून अभ्यास करायचा आहे. राजकीय समाजशास्त्र भाग 1 हा विषय आणि भारतीय नागरी सेवा या 2 विषयांचं अध्यापन मी तुम्हाला करणार आहे. तर आज आपण एक प्राथमिक माहिती म्हणून विषयाला सुरुवात करूया. नागरी सेवा, त्याचा अर्थ, व्याख्या आणि महत्त्व आज आपण बघणार आहोत. भारतीय नागरी सेवा, सिव्हिल सर्व्हिसेस इन इंडिया. नागरी सेवा भारतीय राज्यघटनेतील भाग क्रमांक 14 नुसार कलम 308 ते 323 मध्ये या नागरी सेवेची संपूर्ण तरतूद केलेली आहे. त्याची भरती, त्याची प्रमोशन, त्याचं प्रशिक्षण, त्याची सेवा शर्ती सर्व गोष्टींचं त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. तर नागरी सेवांनाच लोकसेवा असंही संबोधलं जातं. नागरी सेवा म्हणजे काय? सिव्हिल सर्व्हिसेस. सिव्हिल सर्व्हिसेसलाच पब्लिक सर्व्हिसेस असंही संबोधलं जातं. नागरी सेवांचं 3 भागामध्ये वर्गीकरण होतं प्रामुख्याने. अखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवा, राज्य सेवा. ऑल इंडिया सर्व्हिसेस, सेंट्रल सर्व्हिसेस, स्टेट सर्व्हिसेस. अखिल भारतीय सेवेमध्ये महत्त्वाची 3 पदं आहेत. IAS, IPS, IFS. इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, इंडियन पोलीस सर्व्हिस, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. केंद्रीय सेवेमध्ये 4 गट आहेत. गट अ, गट ब, गट क, गट ड. म्हणजे क्लास 1, क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 4. आणि त्याच धर्तीवर राज्यांना सुद्धा राज्यसेवा, स्टेट सर्व्हिस आहे. गट अ, गट ब, गट क आणि गट ड या पद्धतीने. तर आज आपण प्रथम एक प्राथमिक माहिती घेऊयात की अखिल भारतीय सेवा म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो. ऑल इंडिया सर्व्हिसेस. अखिल भारतीय सेवेचा अर्थ असा आहे की अखिल भारतीय सेवा या अशा सेवा आहेत की ज्या केंद्र तसेच राज्य सरकारांना सामायिक आहेत. या सेवेतील सदस्य केंद्र तसेच राज्य शासनाखालील उच्च पदे धारण करतात. म्हणजे अखिल भारतीय सेवेमध्ये सिलेक्शन झालेला, निवड झालेल्या सदस्य, निवड झालेला अधिकारी वर्ग हे केंद्र शासन तसेच राज्य सरकारांना सामायिक सेवा देतात. म्हणजे ते देशातल्या कुठल्याही राज्यांमध्ये सेवा देऊ शकतात. तर सध्या 3 अखिल भारतीय सेवा आपल्या देशामध्ये आहेत. भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय वन सेवा. या महत्त्वाच्या 3 अखिल भारतीय सेवा आहेत. याचं सर्व कंट्रोलिंग किंवा याची सेवा, भरती सर्व गोष्टी या केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली आहे. भारतीय राज्यघटनेतील भाग क्रमांक 14 आणि कलम क्रमांक 308 ते 323 मध्ये त्याची तरतूद दिलेली आहे. ते आपण नंतर बघणारच आहोत. आज आपल्याला फक्त प्राथमिक स्वरूप बघायचं आहे.
आता अखिल भारतीय सेवा कायदा 1951 नुसार केंद्र सरकारला राज्य सरकारच्या सल्ल्यानेच या सेवांच्या सदस्यांचे भरती व सेवा शर्तीचे नियम करण्यासाठी नियम तयार करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. अखिल भारतीय सेवा कायदा 1951 नुसार केंद्र सरकारला राज्य सरकारांच्या सल्ल्याने सेवा सदस्यांचे भरती व सेवा शर्तीचे नियम करण्यासाठी अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, अखिल भारतीय सेवांचे नियंत्रण संयुक्तपणे केंद्र व राज्य शासनामार्फत केलं जातं, परंतु त्यांच्यावर अंतिम नियंत्रण केवळ केंद्र शासनाचंच राहतं किंवा केंद्र शासनाचे असते. संविधान सभेमध्ये या सेवांचे प्रमुख समर्थन सरदार वल्लभभाई पटेल हे होते, म्हणून त्यांना अखिल भारतीय सेवांचे जनक असे म्हटलेलं आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्याचं समर्थन केलं होतं संविधान सभेमध्ये की या सेवांची आवश्यकता आहे, आणि म्हणून त्यांना अखिल भारतीय सेवांचे जनक असंही म्हटलं जातं. आता आपण दुसरं बघूयात, केंद्रीय सेवा, सेंट्रल सर्व्हिसेस. त्याचा अर्थ असा आहे की केवळ केंद्र सरकारच्या अधिकार क्षेत्राअंतर्गत कार्य करणाऱ्या सेवांना केंद्रीय सेवा असे म्हणतात. या सेवांचे सदस्य केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये पदे धारण करतात. केवळ केंद्र सरकारच्या अधिकार क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या ऑफिस विभागांमध्येच हे सदस्य किंवा हे अधिकारी वर्ग सेवा देत असतात. तर केंद्रीय सेवांचं वर्गीकरण पण आपण बघूयात कसं झालेलं आहे. क्लासिफिकेशन ऑफ सेंट्रल सर्व्हिसेस. स्वातंत्र्यापूर्वी केंद्रीय सेवांचे वर्गीकरण वर्ग 1, वर्ग 2, अधीनस्थ सेवा, कनिष्ठ सेवा अशा गटांमध्ये केलं जात होतं. स्वातंत्र्यानंतर काय झालं, अधीनस्थ व कनिष्ठ सेवांचं अनुक्रमे वर्ग 3 व वर्ग 4 असे नामकरण करण्यात आले, आणि 1974 मध्ये या चारही सेवांचे नामकरण गट अ, गट ब, गट क आणि गट ड असे करण्यात आले. जे आपण आधी बघितलं की क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 असं त्यांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे केंद्रीय सेवांचं. कधी 1974च्या नंतर. आणि भारतात नागरी सेवा दिन म्हणून आपण 21 एप्रिल हा दिवस 2006 पासून साजरा करत असतो किंवा साजरा केला जातो. आता सध्या भारतामध्ये एकूण 58 गट केंद्रीय सेवा आहेत. त्यापैकी काही महत्त्वाच्या सेवा पुढील प्रमाणे. आता ह्या ज्या मी तुम्हाला 19 सेवा दिलेल्या आहेत याच्यामध्ये अजून आहेत भरपूर, परंतु एक प्राथमिक स्वरूपात आपण 19 सेवांचा मी इथं माहिती दिलेली आहे. साधारण 58 गट केंद्रीय सेवा आहे. त्यात भारतीय परकीय सेवा आहे, भारतीय महसूल सेवा आहे, परकीय संचार सेवा आहे, भारतीय रेल्वे वाहतूक आहे, अशा अनेक प्रकारच्या ते तुम्ही बघू शकता. आणि याचा सुद्धा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत पुढील तासामध्ये. तिसरं आहे राज्यसेवा, स्टेट सर्व्हिसेस. याचा अर्थ असा आहे की केवळ राज्य सरकारच्या अधिकार क्षेत्राअंतर्गत कार्य करणाऱ्या सेवांनाच राज्यसेवा असं म्हणतात. या सेवांचे सदस्य राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये वेगवेगळी पदे धारण करतात. केवळ राज्य सरकारच्या अधिकार क्षेत्राअंतर्गत म्हणजे ज्या ज्या राज्याच्या लोकसेवा आयोगानुसार जी पदं भरली जातात ती अधिकारी किंवा ते अधिकारी वर्ग किंवा ते सदस्य राज्य सरकारच्या विविध विभागांमध्येच पद धारण करू शकतात. ते दुसऱ्या राज्यात नाही. म्हणजे दुसऱ्या राज्यात त्यांची ट्रान्सफर नाही होऊ शकत. केवळ महाराष्ट्र राज्यात जर सिलेक्शन झालं असेल तर फक्त महाराष्ट्र राज्यातच ते काम करू शकतात. मात्र राज्यांच्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये हे सदस्य अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या तुलनेत निम्न पदावर कार्य करतात. आता निम्न पदावर कार्य करतात म्हणजे क्लास 2 मध्ये ते येतात. आता राज्यसेवांचं वर्गीकरण आपण बघूयात. क्लासिफिकेशन ऑफ स्टेट सर्व्हिसेस. केंद्रीय सेवांप्रमाणेच राज्य सेवांचं वर्गीकरण ही सेम आहे. गट अ, गट ब, गट क आणि गट ड. तर राज्य सेवांची संख्या वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी आहे. म्हणजे कोणकुठल्या प्रकारच्या सेवा आहेत राज्यांमध्ये त्या वेगवेगळ्या राज्यानुसार वेगवेगळ्या संख्या त्याची कमी जास्त आहे. परंतु काही गोष्टी सामायिक आहेत बघा. मात्र विविध राज्यांमध्ये काही सामायिक असलेल्या प्रमुख सेवा आहेत त्या बघा. लोकसेवा आहे.
अभियांत्रिकी सेवा आहे, पशुवैद्यकीय सेवा आहे, सरकार सेवा आहे, न्यायिक सेवा आहे, महसूल सेवा आहे, पोलीस सेवा आहे, वनसेवा आहे, शिक्षण सेवा आहे, विक्रीकर सेवा आहे, सार्वजनिक आरोग्य सेवा, कृषी सेवा, वैद्यकीय सेवा. म्हणजे साधारण या ज्या आहेत त्या प्रत्येक राज्यामध्ये सामायिक आहेत. विविध राज्यांमध्ये सेम. आता जसं लोकसेवा आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग आपल्या राज्यामध्ये आहे, तसं गुजरात राज्याचा विचार केला, मध्य प्रदेशचा केला, तामिळनाडूचा केला, तर त्यांच्या राज्याच्या नावाने त्या सेवा ओळखल्या जातात. बघा, वरील प्रत्येक सेवेला संबंधित राज्याच्या नावाने ओळखलं जातं. उदाहरणार्थ बघा, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस, महाराष्ट्र पोलीस सेवा, महाराष्ट्र कृषी सेवा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र वन सेवा, महाराष्ट्र न्यायिक सेवा, अशा इत्यादी अनेक प्रकारच्या त्या आहेत. ज्या ज्या राज्यामध्ये त्या सेवा आहेत त्यांच्या राज्याच्या नावाने त्या सेवा ओळखल्या जातात. परंतु ह्या ज्या आहेत त्या सामायिक आहेत, म्हणजे या प्रत्येक राज्यामध्ये जवळजवळ आहेतच. आता बघा, नागरी सेवेचा महत्वाचा जर आपण विचार करायचा म्हटला तर बघा, नागरी सेवेचं महत्व प्रतिपादन करताना त्या पदांची असणारी प्रतिष्ठा, पदाचं महत्व आणि पदाचं स्थान हे लक्षात घ्यावं लागेल किंवा घ्यावं लागतं. एखाद्या गोष्टीचं महत्व आपल्याला घ्यायचं असेल. नागरी सेवा ही राजकीय संबंधातून तटस्थ आहे. म्हणजे नागरी सेवेचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही, ही अलिप्त आहे. एखाद्या विशिष्ट प्रवाहातून नागरी सेवा कार्य करीत नाही, तर सदैव उच्च मूल्य, हायली व्हॅल्यू, जबाबदारीपणा, रिस्पॉन्सिबिलिटी, ध्येय, करेज, योग्य निर्णय, गुड डिसिजन, म्हणजे इत्यादी अनेक या गोष्टींच्या संदर्भात नागरी सेवेचं महत्व विशेष स्वरूपाचं आहे. आणि म्हणून नागरी सेवा अनेक दृष्टीने महत्वाची मानली जाते. आणि म्हणून नागरी सेवेचं आकर्षण आम्हाला प्रत्येकाला आहे. कारण ज्यावेळेस आपण एखाद्या अधिकाराचा रुबाब बघतो त्यावेळेस आपल्याला वाटतं की काय रुबाब आहे अधिकाऱ्यांचा. परंतु मित्रांनो, लक्षात घ्या, त्या पद मिळवण्यामागे खूप मोठा संघर्ष त्यांनी केलेला असतो आणि तेव्हा ते कुठंतरी अधिकारीचं पद त्यांना प्राप्त झालेलं असतं. ज्यावेळेस एखादी गोष्ट आपल्याला दिसते की तो मोठा अधिकारी आहे, काय रुबाब आहे, जेव्हा आपण म्हणायला लागतो, परंतु त्याच्या मागची जी मेहनत आपण दिसत नाही किंवा आपल्याला ती मेहनत वाटत नाही, म्हणजे माहिती नाही, म्हणून आपण म्हणतो की काय रुबाब आहे. पण त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात आणि ती कष्ट करण्याची आम्हा सर्वांमध्ये आहे, परंतु आपण करायला हवं. ते तुमच्यासारख्यांना सर्व स्टुडंट्सला खूप आता संधी आहे, मोठा वाव आहे, तर आपण त्या दृष्टीने वळूयात त्या दृष्टीकडे. नागरी सेवेचं महत्व बघूयात आपण. आता बघा, सनदी सेवक मंत्र्यांना एखाद्या धोरणांची अंमलबजावणी करण्याकरता सल्ला देतात. आता नागरी सेवेचं काय महत्व आहे की सनदी सेवक मंत्र्यांना एखाद्या धोरणांची अंमलबजावणी करायची असेल तर मंत्र्यांना सल्ला ते देतात. आता बघा, साधारणपणे प्रावीण्य स्वरूपाचे ज्ञान, ज्यास आपण एक्सपर्ट नॉलेज, समाजात मोठ्या प्रमाणात नसल्यामुळे अशा वेळी एखाद्या धोरणांची अंमलबजावणी करण्याकरिता मंत्र्यांना नागरी सेवक सल्ला देत असतात. दुसरा आहे, नागरी सेवक धोरणांना जबाबदार मानले जातात. जी काही ध्येय धोरणे ठरवली जातात त्याला जबाबदार नागरी सेवक असतात. कारण का? कारण ते स्वतः त्या धोरणांची अंमलबजावणी विश्वासपात्र पद्धतीने करत असतात. तिसरा आहे नागरी सेवा. नागरी सेवक लोकांच्या संपर्कात आणि प्रभावी कार्याला अनुसरून कार्य करत असतात. बघा, कार्याचा भाग आणि वेळेची जाणीव हे लक्षात घेत नाही. काही मार्गदर्शक घटकांची निर्मिती सनदी सेवक करतात. यावेळी एखाद्याची दिशा महत्वाची असते. आता त्यावेळेस त्यांचं ज्ञान, अनुभव आणि विचारधारा या गोष्टी महत्वाच्या आहेत. ज्यावेळेस त्यांना एखादा निर्णय घ्यायचा असेल त्यांचा अनुभव महत्वाचा असतो. पुढचा आहे सनदी सेवक आणि नियम आणि ठरावानुसार कार्य पार पडतात. काही मार्गदर्शक घटकांची निर्मिती सनदी सेवक स्वतः करतात. म्हणून काही नियम आणि ठराव कार्य पार पाडायचे असतील तर मार्गदर्शक घटकांची निर्मिती सुद्धा सनदी सेवक करतात. त्या दृष्टीने सुद्धा त्यांचं खूप महत्वाचं योगदान आहे, महत्व आहे. बघा, ज्ञान, अनुभव आणि विचारधारा या 3 महत्वाच्या सूत्रातून सनदी सेवकांची कार्यप्रणाली संपन्न होत असते. आता नागरी सेवक, सनदी सेवक किंवा अधिकारी बनणं अखिल भारतीय सेवेमध्ये इतकं सोपं नाही आहे. खूप अभ्यास, खूप मेहनत, चिकाटी, आत्मविश्वास लागतो.
आणि ज्यावेळेस एखाद्या व्यक्ती अधिकारी बनतो त्यासाठी त्याने मिळवलेलं ज्ञान, त्याला तो ज्ञानाचा आलेला अनुभव आणि त्याच्यातली अभ्यास करण्यातून त्याची जी विचारधारा तयार झालेली आहे, या विचारधारेतून त्यांच्या या 3 सूत्रीतून त्यांची कार्यप्रणाली संपन्न होत असते. त्या दृष्टीने ते निर्णय क्षमता घेत असतात. केवळ ज्ञान असून चालणार नाही, केवळ अनुभव असून चालणार नाही आणि केवळ फक्त विचार चांगले असून चालणार नाही, तर या तिघांची संगम, या तिघांची सूत्रता एकत्र असेल तर नागरी सेवकांची कार्यप्रणाली अधिक संपन्न होत असते. सनदी सेवक प्रामाणिक आणि विधिमंडळाचा प्रतिनिधी म्हणून या स्तरावर कार्य करत असतो. अनेक शासकीय ठरावात आणि विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात काळात विधायक ठराव प्रस्तुत करण्याचे कार्य सनदी सेवक वर्ग करत असतात. सनदी सेवकांची विविध प्रशासकीय न्यायाधिकरण विभागात अध्यक्ष व सदस्य म्हणून नेमणूक होत असते. बघा, तिथे असलेल्या प्रकरणांना हाताळावे लागते. ते आपल्या राष्ट्रातील सनदी सेवेतील नवे वळण आहे. म्हणजे सनदी सेवकांची विविध प्रशासकीय न्यायाधिकरण विभागात अध्यक्ष म्हणून किंवा सदस्य म्हणून सुद्धा त्यांची नेमणूक होत असते. पुढचं आहे, सनदी सेवक हे लोकांना आर्थिकदृष्ट्या नव्हे तर लोकांच्या सामान्य हितास जबाबदार असतात. बघा, प्रशासकीय यंत्रणेतील एक घटक म्हणून लोकहितास सनदी सेवक प्राधान्य देण्याचे कार्य करत असतात. म्हणजे प्रशासकीय यंत्रणेत एक महत्वाचे घटक सनदी सेवक आहे आणि त्यांना लोकांच्या हितालाच प्राधान्य द्यावं लागतं. अर्थात ते देतातही. लोकांना आर्थिकदृष्ट्या नव्हे की तो गरीब आहे का श्रीमंत आहे हा विचार नाही. केवळ लोककल्याणासाठी सनदी सेवक जनतेच्या सेवेसाठी काम करतात आणि म्हणून सनदी सेवकाचं महत्व एक विशेष आहे. ज्यावेळेस आपण बघतो एखाद्या प्रोग्राम असेल किंवा एखादं काही शासकीय काम असेल, ज्यावेळेस अधिकारी वर्ग येतात त्यावेळेस आपण बघतो की त्या दृष्टीने त्यांना लोकांच्या सामान्य हितास त्यांना ते लोकांना विचारतात की तुमच्या काही समस्या आहेत का, आमच्यापर्यंत पोहोचवा, आम्ही त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करू. म्हणजेच काय, सनदी सेवक हे लोकांना आर्थिकदृष्ट्या नव्हे तर लोकांच्या सामान्य हितास जबाबदार असतात. तर अशा पद्धतीने आज आपण नागरी सेवा या घटकातील अर्थ, व्याख्या आणि महत्त्वाचा आपण अभ्यास केला. म्हणजे सविस्तर चर्चा नाही म्हणता येणार, आपण त्याला प्राथमिक स्वरूपात आपण चर्चा केलेली आहे. तर ते आपण नंतर या सविस्तर चर्चा करणार आहोत की प्रत्येक केंद्रीय लोकसेवेमध्ये कुठल्या अधिकारी पदं आहेत, राज्य सेवेमध्ये कुठल्या अधिकारी पदं आहेत, यांच्या आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर आज आपण इथं थांबूया. पुढच्या व्याख्यानामध्ये मी पुढचा पॉईंट घेणार आहे, परंतु तोपर्यंत तुम्ही हे मी जे आज शिकवलं त्याचा अभ्यास करा. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर आधीच सिलेबस पोचवलेला आहे, तो तुम्ही लिहिला असेलच आणि त्याचं ओव्हरलोक केलं असेल अशी मी आशा करतो आणि थांबतो. तर सर्वांनी लक्षात घ्या, घरीच थांबा, शासनाच्या नियमांचं पालन करा, प्रशासनाला सहकार्य करा, घरात राहा, सुरक्षित राहा, सर्वांची काळजी घ्या. लवकरच आपण या महाभयंकर संकटातून बाहेर निघणार आहोत, कारण आपण सुरुवातीलाच देवाला आणि निसर्गाला प्रार्थना केलेली आहे. तर थांबूया आता.